नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर इथे बघू शकता मी काय रॅप केलेलं आहे. चॉकलेट आहेत ती की कांदे आहेत की बटाटे आहेत ते पुढे तुम्हाला समजेलच. तर अशा पद्धतीने मी छान असे गिफ्ट आणले होते आणि ते पॅकिंग करून घेत होती. तर म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा. तर बघू शकता इथे मी काय आणलं होतं. तर मी इथे रिटर्न गिफ्ट देण्यासाठी मुलांना आणले होते बॉल्स. माझ्या मुलाचा बड्डे होता तर म्हटलं काय द्यावं, सगळे बॉईजच होते आणि त्यांना सध्या क्रिकेट खेळायला खूप जास्त आवडतं आहे. तर म्हटलं चला मग ह्यांना सगळ्यांना एक एक टेनिस बॉलच देऊया. तर आणि घरातच गिफ्ट पेपरही पडलेले होते. वेळ नव्हता तसा माझ्याकडे पुरेसा, पण मग वेळात वेळ काढून आपण हे सगळं करत असतो. आणि कितीही थकलेलो असो, कितीही आपल्या अंगात त्राण नसलं तरी मग आपण हे आवर्जून करायला घेतो आवडीचे कामं. आणि आवडीचे कामं करत असताना मग आपला थकवाही थोडासा दूर होतो. तर असंच माझं. तरी ते बघू शकताय मग मी करून घेत होती माझी जी कामं होती. मुलं शाळेत गेली तोपर्यंत म्हटलं आवरून घ्यावं. तरी पण शेवटी व्हिडिओ बनवायचा राहिलाच फायनली, की मी ते किती बॉल पॅक केले होते आणि कसे दिसत होते ते. कारण मुलं येऊन गेले शाळेतून, मग त्यांचा गोंधळ सुरू झाला, त्यात ते सगळं राहून गेलं. पण असं बघू शकता इथे अशा पद्धतीने मी माझ्या 4 हातांचा उपयोग कसा करते बघू शकताय तुम्ही. एकटी स्त्री घरात असताना ही सगळी गडबड होत असते आपली. तर अशा पद्धतीने मग मी गिफ्ट पॅक करून घेतले. छान आकर्षक वाटत होते आणि मुलांना देतानाही ते इतकं गोड वाटत होतं सगळ्यांना, की अरे किती छान पॅकिंग आहे आंटी, चॉकलेट आहे का इसमें, असं मुलं विचारत होती. तर बघू शकताय लहान मुलांच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी छोट्या छोट्या गोष्टी करणं पण आपल्यालाही मजेचं वाटतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकताय. तर अशा पद्धतीने मी हे छान असे गिफ्ट पॅक करून घेतले. आणि हो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करत राहा. आणि इथे हा दुसऱ्या रंगाचा एक गिफ्ट पेपर होता. तर गिफ्ट पेपर पण ॲक्च्युली घरातच होते, तर तेही मला विकत आणायची गरज पडली नाही. अशा पद्धतीने बघू शकताय मल्टीटास्किंग आपण कसं करतो 4 हात वापरून, तर त्याचा प्रत्यय आला मला. अशा पद्धतीने मी हे सगळे गिफ्ट पॅक करून घेतले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे गिफ्ट पॅकिंग कसं वाटलं आणि ही रिटर्न गिफ्टची आयडिया पण कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटत आहे तेही मला नक्कीच कळवा. आणि हे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा. तर अशा पद्धतीने बघू शकताय माझी ही गिफ्ट पॅकिंग ऑलमोस्ट होत आली होती, फक्त मी फायनल व्हिडिओ बनवायचा राहिला. तर अशा पद्धतीने बघू शकताय मस्त असे माझे गिफ्ट पॅक झाले होते. घरी आल्यावर माझ्या मुलांनाही खूप आनंद झाला, मम्मीने किती छान पॅकिंग करून ठेवलेली होती असं. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.